माझा तो विषयच नाही ना. माझा काय विषय कोण आहे? एक विद्यार्थी आलो, दोन मतामधून काही अडकून पडले, मला काय त्याचं काय? माझ्या वेळेमध्ये मी सुरू करू राहिलो. हे लक्षात ठेवा. चला आता बघा या ठिकाणी काय म्हणतो, डेअरी प्रोडक्ट्स. डेअरी प्रोडक्ट म्हणजे काय? डेअरी प्रोडक्ट कशाला म्हणतो आपण? दुधापासून तयार केलेले जे काही प्रोडक्ट असतील तर त्या सर्वांना आपण काय म्हणतो? डेअरी प्रोडक्ट असं आपण म्हणतो. झालं. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी, इथं मी या ठिकाणी काय म्हणतो, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया, त्याला शॉर्टमध्ये लॅब असं म्हणतात. लाईक लॅक्टोबॅसिलस आर ॲडेड टू मिल्क. लक्षात आलं काय म्हणतो? हे बॅक्टेरियाची जात दुधामध्ये आपण ओतल्यानंतर इट फर्मेंट्स लॅक्टोज शुगर ऑफ मिल्क इनटू लॅक्टिक ॲसिड. दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड, आपण दुधामध्ये दह्याचं सॅम्पल टाकलं तर ते लॅक्टिक ॲसिड आहे त्याच्यामध्ये. लक्षात आलं काय म्हणतो? आणि त्याचं रूपांतर काय होतं? दुधाचं रूपांतर कशात होतो? दह्यामध्ये होतो. दही समज में आ रहा है ना? हां. जे शब्द तुम्हाला काही नाही कळाले, उर्दूचे शब्द वापरलेले असेल तर त्या ठिकाणी मराठीच्या विद्यार्थ्यांनी विचारायचं, आणि मराठीच्या विद्यार्थ्यांनी विचारलं असेल तर उर्दूचे. तुम्हाला जे जे कळत नाही ते विचारत चला. आले सगळेजण? मी तुम्हाला या ठिकाणी एक सूचना देण्यासाठी मी इथं बोलवलो तुम्हाला. ती सूचना अशी या ठिकाणी आहे की आपला तासिका सुरू झाल्यानंतर मी कोणाची वाट बघत बसणार नाही. हां चला 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 लवकर लवकर. मला विचारत जाऊ नका, तुम्ही पटपट येत जावा. एक तर तुमचं उशीर होते आणि नंतर तुम्ही हे विचारता. मागे 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 तिकडे बसा, जरा बसा 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 तिकडे. सूचना काय म्हणतो मी या ठिकाणी लक्ष द्या. आपला वेळ जर झाला, बोलू नका माय डावकरे, बोलू नको, तू बोलू नको, नो कॉमेंट्स. लुक हिअर, लक्ष दे इकडं. आपलं तासिका सुरू झालं तर मी लागली सुरू करणार आहे. आठवड्यातून मिळालेच आपल्याला 4 तासिका. किती मिळालेत आपल्याला? काय पुरे होणार आहे त्याच्यामध्ये? काहीच नाही. असं तिथं जर जास्त वेळ घेतला तर मी आता त्यांच्यावर काही कॉमेंट्स बी करणार नाही. चांगलं बी नाही, वाईट नाही. मी माझं आपलं बाजूला, इथे जागा उपलब्ध असली माझं मी ते सुरू करतो. मग तुम्ही तिथे अडकून पडला, तुमची पुस्तकं अडकून पडली, ते तुमची जबाबदारी, माझ्या नाही विषय ते. लक्षात, माझ्या टायमिंगमध्ये मला शिकवायचं हे माझं काम आहे. मग इथे त्या ठिकाणी एक विद्यार्थी असू द्या, 2 असू द्या, कारण अभ्यासक्रम कंप्लीट व्हावा लागेल ना. लक्षात आलं काय म्हणतो? त्यासाठी तुम्ही तुमच्या तयारीमध्ये राहा. फक्त एवढंच सांगतो मी या ठिकाणी. नाही तर उद्या म्हणताल सर माझी पुस्तक तिथं राहिली, सर मी तिथेच अडकून पडले होते. आता तुमचा विषय, त्यांच्याशी तुम्हाला काय बोलणं तर ते तुम्ही त्यांच्याशी चर्चा करायची. आलं लक्षात? तुमचा विषय त्या ठिकाणी ते सॉल्व्ह करून घ्या, म्हणून लक्षात घ्या म्हणलं. चला आता बघा, डेअरी प्रोडक्टच्या संदर्भामध्ये चालू आहे. दुधापासून तयार केली जाणारी त्या ठिकाणी प्रोडक्ट आहे लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया, त्याला शॉर्टमध्ये लॅब असं म्हणतात. लाईक लॅक्टोबॅसिलस आर ॲडेड टू मिल्क. ह्या दुधामध्ये टाकल्यानंतर, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया टाकल्यानंतर, बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये काय रूप होते? इट फर्मंट द लॅक्टोज शुगर ऑफ मिल्क इनटू लॅक्टिक ॲसिड. रूपांतर कशामध्ये होतो? त्या ठिकाणी दुधाचं रूपांतर कशामध्ये होतो? हां, दुधाचं रूपांतर कशामध्ये होतो? दह्यामध्ये होतो. बरोबर आहे. आपल्याला माहीत आहे दह्यात, आपण ग्रामीण भागात असल्यामुळे आपल्याला सगळं माहीत आहे दुधाचं रूपांतर दह्यामध्ये कसं होतं. तर आता बघा, त्या लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियाचा उपयोग केला जातो. बरोबर, ते बॅक्टेरिया युजफुल बॅक्टेरिया आहेत. आपल्याला ते दुधापासून दही तयार झाल्यानंतर अन्नामध्ये दह्याचा उपयोग करणे चांगली गोष्ट आहे. का? अन्न पचण्यासाठी उपयोग होतो. मात्र कधीही अति तिथे माती. अगर दही अगर बहुत दिनों का अगर रह गया तो उसमें खट्टापन बहुत ज़्यादा होता है. वो खाने के साथ फौरी क्या होता है? सर्दी, बुखाम, जो भी कोई सर दर्द वगैरह, गला आना, ये सारे प्रॉब्लम शुरू होते हैं. सोच के खाना. बराबर है. इधर खाना भी बोल रहा हूँ मैं, नहीं भी खाना बोल रहा हूँ. बात ध्यान में रखो मैं क्या बता रहा हूँ. का म्हणतो या ठिकाणी? वापर करायचा आणि नाही सुद्धा म्हणतो त्या ठिकाणी. बरोबर आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये कसं वापर करायचं ते त्या ठिकाणी विचार करायचा. त्या ठिकाणी लक्षात आलं? ठोकताळा पद्धत नाही. सरांनी आम्हाला दही खायला सांगितलं, दररोज सुरू, मिळालं तर खावा, नाही तर टेन्शन नाही. मात्र शरीरासाठी, पचण्यासाठी, डायजेशन होण्यासाठी चांगलं राहतं, कारण बॅक्टेरिया
अन्नाचं डिकम्पोज करत असतात, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड कॉजेस कोॲग्युलेशन. लॅक्टिक ॲसिड दुधाचं काय करतं, कोॲग्युलेशन करतं म्हणजे काय करतं, दुधाला घट्ट करतं त्या ठिकाणी. बरोबर आहे, लक्षात घ्या. कोॲग्युलेशन म्हणजे घट्ट करणे. शब्दांचे अर्थ लिहून घेत चला, उगं ठोकळ्या बसल्यासारखे बसू नका. पुस्तक त्यासाठी आणायला सांगितले तुम्हाला. कोॲग्युलेशन अँड पार्शियल डायजेशन ऑफ मिल्क प्रोटीन केसिन. थोड्याशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय करतो, डायजेशन करायला सुरू करतं त्या ठिकाणी. आपण घेतलेलं अन्न प्रोटीनयुक्त असेल तर, असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ आहे. बरोबर आहे. मिल्क इज चेंज इनटू कर्ड. दुधाचं रूपांतर कशामध्ये होतं, नंतर कशामध्ये होतो, दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होतं. लक्षात आलं. आता तुम्हाला माहिती आहे आपले जुने, आता घरी तुम्ही बघत असाल आई वगैरे म्हणा किंवा आजी वगैरे दुधाचं रूपांतर दही करत असताना ते काय करतात त्या ठिकाणी, ए बोल नको रे, बोल नको, असं जर थोबाडीत दिलं ना बेटा, तुम्हाला दोघाला सांगलं रे. लक्षात आलं काय म्हणतो, बोलू नका, नाहीतर का नाही कालही बघितलेलं आहे. आता बोलण्याची भाषा नाही वापरणार मी. तर बघा या ठिकाणी की दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करीत असताना त्या ठिकाणी कसं होतं, त्या ठिकाणी की सिच्युएशन अशी असते की आपली आई असेल किंवा आजी वगैरे असेल तर मग ते दूध गरम करावं लागतं. बरोबर आहे, आणखी थंड करावं लागतंय. हे टेक्निक सांगतो तुम्हाला, हे काय प्रक्रिया आहे. दूध गरम करणे, थंड करणे, मग त्याच्यात टाकणे. जास्त थंडही चालत नाही, जास्त गरमही चालत नाही. लक्षात आलं का म्हणतो, तर दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होतं, अन्यथा दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होत नाही. मग त्यासाठी काय केलं जातं, दुधाला गरम करणे म्हणजे काय, दुधामध्ये अगोदर असलेले ते बॅक्टेरिया ते मारले जातात गरम करणे म्हणजे. लक्षात घ्या, सायंटिफिक रिझन गरम करण्याचं काय आहे ते. मग त्याच्यानंतर ते गरम उकळतं जर दूध असेल तर त्याच्यात दह्याचे सॅम्पल टाकले तर दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होत नाही, कारण टाकलेले जे तुम्ही दही असते सॅम्पल त्याच्यामध्ये ते बॅक्टेरिया असतात. ते बॅक्टेरिया दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करतात. एकदम उकळलेल्या दुधामध्ये टाकलं तर दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होत नाही, कारण त्या बॅक्टेरिया मरून जातात, फर्मेंटेशन करतच नाही त्या ठिकाणी. हेही झालं. थंडमध्ये नाही, गरममध्ये नाही. मग त्याला कसं पाहिजे, टेम्परेचर, ऑप्टिमम टेम्परेचर पाहिजे. ऑप्टिमम म्हणजे मीडियम. बरोबर. काही महिला दुधामध्येच असं बोट घालून बघतात, हां थंड झाले का, हां बरं आहे का. त्या ठिकाणी कोंबट म्हणतात त्या ठिकाणी. बरोबर. आपले बोटं टाकू नये दुधामध्ये. लक्षात आलं. घरात जर कोणी टाकत असेल तर आई असेल, आजी असेल, ते बंद करा म्हणा त्या ठिकाणी. त्या पातेल्याला, गरम पातेला थंड करण्यासाठी ठेवल्यानंतर ते थंड झाले का त्या पातेल्याला असा स्पर्श करायचा. ते समझ में आ गई बात. ऐसे उंगलियां नहीं डालने का. बराबर आहे. हां, न तो सारी गंदगी पुरी सगळं डिस्टर्ब म्हणल्यासारखं त्या ठिकाणी. आलं लक्षात. हे लक्षात घ्या. हे तुम्हाला शास्त्रीय कारण सांगतो तुम्हाला. वैज्ञानिक दृष्टिकोन हे त्या ठिकाणी यासाठी सांगतो की तुम्हाला कळावं दे. हे आपल्याला न कळत चालत आलेल्या प्रक्रिया आहेत. बरोबर आहे. ते लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा त्या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड कॉजेस द कोॲग्युलेशन अँड पार्शियल, हे झालं आपलं. त्याच्यानंतर बघा पुढे नंतर द मिल्क चेंज इन टू कर्ड, योगहार्ट, चीज. योगहार्ट म्हणजे दुधापासून तयार केलेला एक मादक पदार्थ आहे. बरोबर आहे. त्याच्यापासून तयार केलेलं, किंवा त्या ठिकाणी चीज, दुधापासून तयार केलेला एक पदार्थ आहे त्या ठिकाणी, त्याचं नाव आहे त्या ठिकाणी चीज वगैरे. बरोबर आहे. द स्टार्टर, द स्टार्टर और इनोकुलम used in preparation of milk product actually contain millions of lactic acid bacteria. एका बॅक्टेरियाची क्षमता मिलियन्सनं तयार करते, मिलियन्सनं एका रात्रीतून. तुम्ही एवढं मोठं पातेलं असं मोठं असेल तर त्या ठिकाणी तेवढं ठेवा दुधाचं, गरम करून त्याला थंड करू द्या मीडियम टेम्परेचरमध्ये, योग्य तापमानामध्ये. फक्त एवढं सॅम्पल जरी टाकलं तर कितीही जर मोठं असलं तर त्या ठिकाणी मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया तयार होतात. आणि दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होतं म्हणजे काय, पूर्ण बॅक्टेरिया असतात त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ ते. लक्षात आलं. दही का टाकतात म्हणजे दह्यामध्ये ते लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतात, युजफुल बॅक्टेरिया, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे कर्ड असं म्हणतात त्या ठिकाणी. कर्ड म्हणजे काय, दही. त्याच्यामध्ये आता बघा इंडियन कर्ड्स इज प्रिपेअर्ड बाय द इनॉक्युलेटिंग मिल्क with lactobacillus or acidophilus. It is also check the growth of disease causing microbes.
हे चेक केलं जातं. डिसीज कॉझिंग मायक्रोब म्हणजे डिसीज, बरोबर आहे, रोग होणारे जे काही जंतू असतील तर त्यांचं चेकअप केलं जातं त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. कारण ते त्याच्यामध्ये एंट्री केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना मारतात, ते वाढतात. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे, त्याच्यानंतर आता योगहाट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं दुधापासून तयार केलेलं एक मादक पेय आहे. मादक बोलो तो कैसा है, जिसके जरिए से थोडीशी नशा चढती आहे. भंग माहिती आहे ना, भंग पितेत बघा लोक, मला तर अजून मी बघितलेलं नाही, ते पिले बी नाही, परंतु काही लोक पितात त्या ठिकाणी, बरोबर आहे. भंग दुधासारखा पदार्थ दुधाने तयार केलेला असतो, असा त्याचा अर्थ. तर अशा प्रकारचे दुधानं मादक म्हणजे थोडासा नशा आने वाली चीज जिसको बोलेंगे, बरोबर आहे. काही लोक पितात. त्याच्यामध्ये या ठिकाणी काय म्हणतो, या ठिकाणी बघा, इट इज प्रोड्यूस्ड बाय कर्डलिंग मिल्क, दुधाचं कर्डलिंग म्हणजे दह्यात रूपांतर करण्यासारखा प्रकार, विथ द हेल्प ऑफ स्ट्रेप्टोकोकस, थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस बल्गेरिकस, हे बॅक्टेरियांच्या जाती आहेत, स्पेसीज आहेत. तर हे रूपांतर करण्यासाठी मदत करतात. त्याच्यानंतर बटर मिल्क, बटर म्हणजे लोणी ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. त्याच्यापासून त्या ठिकाणी मिल्क, त्याच्यामध्ये काय, द ॲसिड्युलेटेड लिक्विड, ॲसिड्युलेटेड लिक्विड म्हणजे द्रावण हे कसं असं आहे, ॲसिडिक मिडियमचं असावं. द्रावणाचे 3 प्रकार असतात त्या ठिकाणी, ॲसिडिक मिडियम, बेसिक मिडियम आणि न्यूट्रल. कोणतेही द्रावण घ्या, हे तीन मध्येच असतं त्या ठिकाणी, कोणतेही द्रावण, बरोबर आहे. एक तो ॲसिडिक स्वरूप का उसका बोलेंगे मराठीमध्ये, अल्मधारी, अल्कधारी, आणि न्यूट्रल म्हणजे पाणी. न्यूट्रल या शब्दाचा अर्थ काय, पाणी. हेही नाही तेही नाही तर मग ते पाणी, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी, ॲसिड्युलेटेड लिक्विड लेफ्ट आफ्टर चार्मिंग ऑफ बटर फ्रॉम कर्ड, दुधापासून दुधाच्या वर आलेली काय असते त्या ठिकाणी, साय, लोणी, बराबर है ना, लोनी साय, बराबर है क्या, मालूम है कि नहीं मालूम, उसको क्या बोलेंगे, मलई. हाँ, ना तो ला के दो बोलना नहीं बोला ना, तो हाँ, न तो वो तुमने बोले कैसा याद कैसा दिला फिर हमको, छोटे बच्चे वैसा करते हैं, तुमने ही छोटे, ऐसा लगता है मेरे को, बराबर है. हाँ, उनको याद दिलाते बरोबर ला के दो बोलते हो, बराबर आहे. हां, अशी बात आहे. चला, त्याच्यानंतर त्याला आपण काय, त्यालाच आपण त्या ठिकाणी कॉल्ड एज बटर मिल्क असं म्हणतो. आता चीज तो दुधापासून तयार केलेला पदार्थ आहे. मिल्क इज कोॲग्युलेटेड विथ लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया, दुधाला लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियाने कोॲग्युलेट करणं म्हणजे घट्ट होणे, बरोबर आहे का. दुधापासून दही कसं होतं त्या ठिकाणी, घट होते, त्याच्यापेक्षा जास्त घट होणारा पदार्थ त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. अँड कर्ड फॉर्म इज फिल्टर्ड टू सेपरेट व्ही, सेपरेट करायचं म्हणजे त्याला काय करायचं त्या ठिकाणी, सेपरेट करणे म्हणजे त्याला फिल्टर करून म्हणा, किंवा त्याचं जे काही प्रॉब्लेम असेल तर त्याला त्या ठिकाणी बाजूला करणे, लक्षात आलं. आणि व्ही म्हणजे मठ्ठा, लक्षात आलं का म्हणतो, मठ्ठा पिण्यासाठी, बरोबर आहे, दुधापासूनच तयार केला जातो, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी, द सॉलिड मास इज देन रायपनड विथ ग्रोथ ऑफ मोल्ड्स दॅट डेव्हलप्ड फ्लेवर इन इट, मग त्याच्यामध्ये सुगंधी फ्लेवर डेव्हलप होतो, लक्षात आलं का म्हणतो, बरोबर आहे. तशा प्रकारचं तुम्ही जर बघितलं असेल तर ते पेयमध्ये सुगंधी पदार्थ त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ॲडिशनल त्या ठिकाणी ते विकसित होतात आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पिण्यासाठी लोकांना बरं वाटतं. डिफरंट व्हरायटीज ऑफ चीज आर नोन बाय देअर कॅरेक्टरिस्टिक ऑफ टेक्स्चर्स, फ्लेवर, टेक्स्चर म्हणजे त्याचं स्वरूप, त्या ठिकाणी फ्लेवर म्हणजे त्याचा सुगंध, बराबर है. अगर ये ऐसे खुशबू अगर आने लगी तो पीने को अच्छा मालूम होता है, बराबर है ना. बेकरी के पास जाते हैं तो बेकरीमध्ये जवळून गेल्यानंतर आपल्याला बेकरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर येतात, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेडमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं फ्लेवर वापरतात त्या ठिकाणी, लक्षात आलं का म्हणतो. आता वेगवेगळ्या ॲपलचं फ्लेवर असेल, ऑरेंजचं असेल, मग त्याच्यानंतर पाईनॲपलचं असेल त्या ठिकाणी, किंवा आणखीन वेगवेगळ्या खूप फ्रुटिंगचे असे फ्लेवर असतात आणि ते आपल्याला पिण्यासाठी वगैरे उपयोगी ठरतात, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, वी डेव्हलप बाय द डिफरंट स्पेसिफिक मायक्रोब्स, ते मायक्रोब्सने वेगवेगळ्या मायक्रोबने डेव्हलप केले जातं, डेव्हलप म्हणजे विकसित केलं जातं, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. त्याच्यानंतर
Roquefort's and Camembert cheese are ripened by the blue-green molds. पेनिसिलियम, रॉकीफेरिटी. बघा, पेनिसिलियम हे काय, बुरशीची जात आहे. मोल्ड्स म्हणजे बुरशीची जात, बुरशी. लक्षात आलं काय म्हणतो. आणि पेनिसिलियम त्या बुरशीतलं जात आहे, एक प्रकारची जात आहे. लक्षात आलं. त्या जातीचा वापर करून, आणि ही पेनिसिलिन या बुरशीच्या जातीचा वापर करून अँटीबायोटिक औषधं सुद्धा तयार केले जातात, हेही लक्षात असावं. असा त्याचा अर्थ. पेनिसिलियम, कोमिबेरिटी रिस्पेक्टिव्हली, अशा पद्धतीने इत्यादी ह्या जाती आहेत मायक्रोजमच्या. हे लक्षात ठेवावं. कोणतं आपल्याला प्रोडक्ट तयार करण्यासाठी कोणता मायक्रोजम वापरला जातो असं विचारलं जातं. असं त्याचं ते लक्षात ठेवायचं. द लार्ज होल्स इन Swiss cheese are developed due to production of large amount of carbon dioxide by a bacterium known as Propionibacterium shermanii. आता ही त्याची स्पेसीज आहे. खूप प्रमाणामध्ये आपल्याला विकसित करण्यासाठी अशा प्रकारचे आपल्याला वापरावं लागतात, असा त्याचा अर्थ आहे. रोल ऑफ बॅक्टेरिया इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन. आता हे घरगुती वापरामध्ये झालं. आता याच्यामध्ये मोठमोठे उद्योगधंदे तयार केले जातात. मोठमोठे बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जैविक मायक्रोजमचा वापर करून खूप मोठे मोठे उद्योगधंदे, त्याच्यापासून आपल्याला मिळकत खूप पैशाची होते. लक्षात आलं काय म्हणतो. जेवढं मोठं असेल तेवढं त्या ठिकाणी मोठं आपल्याला उपलब्धता होते. आणि ह्याची 2-3 दिवसामध्ये हे उपलब्ध होते, असं काही जास्त वेळ लागत नाही, असा त्याचा अर्थ. त्याच्यामध्ये आता बघा या ठिकाणी काय म्हणतो. ड्युरिंग द फर्मेंटेशन व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स लाईक. आता इथे बघा काय काय तयार होतं हे लक्षात घ्या. हे काय काय तयार होतं ते. अल्कोहोलिक बिव्हरेजेस. अल्कोहोलिक बिव्हरेज म्हणजे अल्कोहोल पासून, इथिल अल्कोहोल पासून तयार केलेले दारूचे पेय. खूप आहे त्याच्यामध्ये नमुने, खूप. अल्कोहोलिक बिव्हरेजेस म्हणले तर दारूचे सगळे पूर्ण त्या ठिकाणी आले, त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ. बरोबर. त्याच्यात नावं खूप आहे त्याच्यामध्ये. विस्की, ब्रँडी, मग त्याच्यानंतर आणखी काय काय नाही ते खूप त्या ठिकाणी डॉक्टर चॉईस वगैरे असे काहीतरी नावं मी ऐकलेले, ते सांगतो तुम्हाला फक्त असं. त्याच्यानंतर बघा ऑर्गॅनिक ॲसिड. ऑर्गॅनिक ॲसिड सुद्धा उपलब्ध होतो. विटॅमिन मिळतात, ग्रोथ हार्मोन सुद्धा मिळतात. लक्षात घ्या. प्लांट ग्रोथ हार्मोन आणि माणसांना, जनावरांना सुद्धा वाढ होण्यासाठी दिले जाणारे आर्टिफिशियल हार्मोन्स. ग्रोथ हार्मोन, एन्झाईम्स, प्रतिजीविके, हे सुद्धा खूप उपयोगी. एन्झाईम म्हणजे काय केलं जातं त्या ठिकाणी. एन्झाईम मध्ये तुम्ही उत्प्रेरक म्हणून वापरता बघा. उत्प्रेरक केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन होते. ए मध्ये बी मिळालं आणि नंतर तयार काय होतो, असं ॲरो देऊन तुम्ही काय करता, C+D तयार होतं असं म्हणतो आपण. ए केमिकल आहे, बी केमिकल मिक्स केलेलं आहे. हे दोन मिक्स केल्यानंतर C आणि D तयार होते. आणि ॲरोच्यावर कधी कधी कॅटलिस्ट वापरला जातो, उत्प्रेरक वापरला जातो बघा. कॅटलिस्ट किंवा हीट केलं जातं त्या ठिकाणी, किंवा आणखीन कोणता तरी पदार्थ थोडासा टाकला जातो. म्हणजे काय, ए मध्ये बी मिक्स केल्यानंतर C आणि D तयार होतेच, मात्र त्याच्यामुळे लवकर रिॲक्शन होते, लवकर मिळकत होते. म्हणजे एन्झाईमचा रोल तो आहे. लक्षात. एन्झाईमला मराठीमध्ये प्रतिजीविके असे म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. आलं लक्षात. चला पुढे. एन्झाईम्स, अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक औषध. लक्षात आलं का म्हणतो. हे मोठं खूप वरदान मिळालेलं आहे मानवाला, असा त्याचा अर्थ. एक्सेट्रा आर प्रोड्यूस्ड. हे मायक्रोजमसाठी उपयोगात आणले जातात किंवा मिळकत होते. या शब्दांना अंडरलाईन करा. कोणाकोणाला कळतं. अल्कोहोलिक बिव्हरेजेस, ऑर्गॅनिक ॲसिड, विटॅमिन, ग्रोथ हार्मोन, एन्झाईम, अँटीबायोटिक्स. लक्षात आलं. हे सजीवापासून मिळणारे, मायक्रोजमपासून मिळणारे घटक आहेत, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आणखीन काय म्हणतंय या ठिकाणी बघा. डू यू नो. तुम्हाला हे माहित आहे ना का म्हणतंय. दीज आर ॲक्च्युली द सेकंडरी मेटाबॉलिटीज प्रोड्यूस्ड ड्युरिंग द आयडोफेज अँड आर नॉट रिक्वायर्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर देअर ग्रोथ. आता मायक्रोजमच्या ग्रोथसाठी नाही, मात्र सेकंडरी प्रोडक्ट उपलब्ध होण्यासाठी. समझ में आएगा. ये हम दूध का जब दही बना रहे हैं तो बैक्टीरिया के लिए नहीं कर रहे हम. बॅक्टेरिया वाढीसाठी करू, आपल्याला दही पाहिजे, दही द्यायसाठी करू आपण. लक्षात आलं. असा त्याचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. द मेन फंक्शन ऑफ ए फर्मेंटर इज टू प्रोव्हाइड ए कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटल फॉर ग्रोथ
ऑफ ए मायक्रो ऑर्गॅनिझम. मेन उद्देश काय त्या ठिकाणी, वातावरणामध्ये नको असलेले मायक्रोझोम त्याच्यामध्ये एंट्री केली की काहीतरी वेगळं त्या ठिकाणी तयार होतो ना, त्या ठिकाणी ते मायक्रोझोम वाढतात, ते जे पाहिजे तेच आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण केलं जातं. ऑर ए डिफाइन्ड मिक्सचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम टू ऑब्टेन द डिझायर प्रोडक्ट. ह्याच्यापासून असं करून आपल्याला डिझायर म्हणजे काय, चांगल्या जातीचं चांगल्या दर्जाचं आपल्याला त्या ठिकाणी काय मिळू शकेल, प्रोडक्ट आपल्याला मिळेल. लक्षात आलं काय म्हणतो, पाहिजे ते मिळू शकेल. जो हमको हासिल करने के लिए बना रहे हैं वो चीज मिल सकती है हमको. लक्षात आलं. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी प्रोडक्शन ऑफ अल्कोहोलिक बिव्हरेजेस. आता अल्कोहोलिक बिव्हरेजेस, अल्कोहोल. आता इथिल अल्कोहोल आपल्याला मिळतोच. आता इथिल अल्कोहोल कसा मिळतो याचं आता पुढे असेल तर सांगतो, नसेल तर सांगतो. उसाची मळीपासून इथिल अल्कोहोल तयार केला जातो. लक्षात आलं काय म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्या ठिकाणी उसाची मळी असते, खूप मोठे टँक असतात. आता तुम्ही कारखाने बघितले का नाही मला माहीत नाही, फर्मंटर टँक वगैरे असतात, त्या ठिकाणी खूप मोठे वेसल्स असतात. लक्षात आलं का म्हणतो, आपल्या एवढ्या खोलीपेक्षाही खूप मोठे असतात त्या ठिकाणी. मात्र ते स्टेनलेस स्टीलला बनलेले असतात. स्टेनलेस स्टील म्हणजे ह्याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं मायक्रोझोमला लपण्यासाठी जागा राहत नाही. मग त्याच्यामध्ये त्याला काय केलं जातं, त्याला गरम करून त्याच हिटिंग कुलिंग सिस्टीमने त्याला गरम केलं जातं आणि त्याच्यामध्ये असणारे मायक्रोझोम हवेतून आलेले सगळे मारून टाकतात. लक्षात आलं काय म्हणतो. आणि नंतर त्याच्यामध्ये ते उसाची मळी टाकतात आणि मळी टाकल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सॅक्रोमायसिस सेरेविसी बॅक्टेरियाची ती स्पेसिस टाकतात. ती जात त्याची बॅक्टेरियाची, खूप जाती त्या बॅक्टेरियाच्या. नसं तर असं मोकळं सोडलं तर दुसरं काहीतरी खराब होऊन जातं, ते जे आपल्याला पाहिजे ते मिळत नाही. म्हणून ती स्पेसिस वापरावी लागते आणि पूर्ण पॅक केलं जातं, निर्जंतुकीकरण केलं जातं. बाहेरचा मायक्रोझोम जाऊ नये, मध्ये आत किंवा आणखीन त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं अशी हे राहू नये म्हणजे ती पूर्ण काळजी घेतली जाते. आणि नंतर हळूहळू त्या उसाच्या मळीपासून त्या ठिकाणी काय होतं, ते सडायला लागतं. फर्मेंटेशन म्हणजे सडणे, सडून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये इथिल अल्कोहोल तयार होतो. मग इथिल अल्कोहोलचे वेगवेगळे पेय जे आपण म्हणतो ते वेगवेगळे बेवरेजेस जे आहेत ना ते वेगवेगळे तयार केले जातात. लक्षात आलं. आता ह्याच्यामध्ये आणखी काय असेल तर ते सांगतो मला. बिवरेज इज अ लिक्विड युज्ड ऑर प्रिपेअर्ड फॉर द ड्रिंकिंग, पिण्यासाठी, दारू पिण्यासाठी. लक्षात आलं काय म्हणतो. किंवा आणखीन दुसरे आता ह्याचा वापर मेडिसिनमध्ये केला तर तिथेही पिण्यासाठी आलं. काही औषध वगैरे आहेत लिक्विडमध्ये ते पिण्यासाठीच आलं असं त्याचा अर्थ आहे. म्हणून ते सगळं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये दिलेलं आहे टी, कॉफी, बियर, वाईन विच ॲक्ट ॲज स्टिम्युलंट. हे विच ॲक्ट ॲज काय, स्टिम्युलंट म्हणजे काय, हे आपल्या मेंदूला तरतरीत करतात. चहा कॉफी सुद्धा व्यसन आहे. लक्षात आलं. आपण चहा कॉफी तर सर्रास पितो, बराबर आहे. वहाँ तक तुमको छूट है. लक्षात आलं काय म्हणतो. मग त्याच्यानंतर मार्केटमध्ये मिळणारे जे काही आता ते कसं आहे, ते चहा वगैरे आपण कधी म्हणतो ना जरा थकवा आलं थकवा उतरण्यासाठी किंवा झोप येऊ नये म्हणून चहा पितो. त्याची सवय लावून घेतल्यामुळे आपल्याला ते चहा पिल्याशिवाय, कॉफी घेतल्याशिवाय आपल्या अंगातलं आळूसपणा म्हणा किंवा झोप म्हणा ते जात नाही. लक्षात आलं. आणि तुमच्या वयाच्या लेकरांना चहा पिऊन बी झोप येते. अभ्यासाला बसायचं असेल तर, अभ्यासाला बसायचं जर असलं तर इकडं लेकरं तर म्हणतात त्या ठिकाणी आईला वगैरे म्हणतात चहा कर, मग अभ्यासाला बसली ती. तुला कळत नाही का. मग ती बिचारी आई म्हणते मा तुम्ही एवढे मोठे झाला तुमचं तुम्हाला करणार मी अभ्यासाला बसली की. बरं लई भारी अभ्यास तुमचा. आता काय ते पूर्ण ते मिनिटमध्ये येण्यासारखंच आहे. मग आई तयार करून देते चहा पिऊन परत झोपते आणखी. लक्षात आलं का म्हणतो. तर मला हे का म्हणायचं की आता हा विषय त्या ठिकाणी असो तर तुम्हाला हे स्वरूप त्याच्यामध्ये सांगितलं मी अशा पद्धतीने होतो. म्हणून या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की यांचं काय काम आहे, स्टिम्युलंट असं आहे. आता काही लोक अभ्यासाला बसतात म्हणून काही लोकांना मी बघितलेलं आहे सिगारेट ओढतात रात्री झोप येऊ नये म्हणून. पण मला काय म्हणायचं, तुम्ही एक मिळवण्यासाठी दुसरं खराब करू लाव, ते मान्य नाही. ठीक आहे, सिगारेट ओढल्यामुळे तुम्हाला झोप येणार नाही मी असं समजेन, मी मान्य करेन. मात्र तुमचं शरीर पूर्ण आतून पूर्ण त्या सिगारेटच्या स्मोकने धुराने पूर्ण आतलं सगळं खराब होऊन जाते.
लक्षात आलं, असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर बघा, अल्कोहोलिक बेवरेजेस आर द प्रोडक्ट ऑफ अल्कोहोलिक फर्मेंटेशन ऑफ स्पेसिफिक सबस्ट्रेट. स्पेसिफिक जे आपल्याला पाहिजे ते तर सबस्ट्रेट, त्याचं रॉ मटेरियल, कच्चा माल वेगवेगळं असतं. आता दारू हे उसाच्या मळीपासूनच तयार केले जाते अशातला भाग नाही. आपले अन्नधान्य जे ज्वारी बाजरी जे आहेत त्याच्यापासून सुद्धा दारू तयार केली जाते. लक्षात आलं. मी असं ऐकत होतो की फलाण्या ठिकाणी ते दारू तयार करतात. मला असं वाटतं लहानपणी कसं तयार करतात की माहीतच नाही ते. पण खूप सोपी मेथड आहे. अन्नधान्याला सडवलं जातं, बरोबर आहे. मी अजून बघितलं नाही बरं का कसं सडवलं. मला फक्त ते अभ्यासामध्ये आलं तेवढंच म्हणजे. आता ते जे काही दारू तयार करणार आहे तिथं जाण्याचा योगच आला नाही. लक्षात आलं. ते पाहण्याचं योग, परंतु दारू म्हणजे अन्नधान्य सडवलं जातं. सडवल्यानंतर आता तेवढं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इथिल अल्कोहोल तयार होतो. आता तुम्हाला सांगतो, जे फळं आहेत बघा जास्त पिकल्यानंतर त्याच्यामध्ये वास येते बघा. तुम्ही बघतो कधी कधी लेकरा बघ माय दारूचा वास विलायला म्हणता का. हां 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 हां. तर ते काय आहे, जास्त पिकल्यानंतर, कारण त्याच्यात साखर आहे. लक्षात आलं. काही लोक मिलिटरीचे लोक मी असं बघितलेलं आहे, ॲपलची दारू आहे, त्याच्यानंतर ग्रेप्सची दारू आहे, बरोबर आहे. आणखीन कोणकोणते फळांची दारू आहे. अरे काही बी फळं असलं तर फक्त फ्लेवर असतं वेगळं. फ्लेवर म्हणजे त्याचा सुगंध वास. मात्र त्याच्यामध्ये असते काय, साखर, बरोबर आहे. गोड पदार्थ काय असतो, शुगर असते, बरोबर आहे. त्या शुगरचंच कन्व्हर्शन त्याच्यामध्ये कशामध्ये होतो, इथिल अल्कोहोलमध्ये होतो. लक्षात आलं काय म्हणतो. आता ती रिॲक्शन सुद्धा आहे, मी तुम्हाला दाखवतो, पण अभ्यासामध्ये नाही त्याच्यामुळे त्याचा काही त्या ठिकाणी त्याचा संदर्भ येणार नाही, बरोबर आहे. काही लोक ते मिलिटरीची दारू म्हणून पितात, पिले तर पिले. आणि इकडचे लेकरं जे असतात तुमच्यासारखे पिरं जे असणारे त्यांना उगा आणतात तिकडून आणून उगा काहीतरी रुबा म्हणून दाखवतात. लई भारी असते रे, लई भारी. त्यांना म्हणतात लई भारी म्हणजे कसे असते, लई भारी असते. तो पिऊन तर बघ, काही बी नसते, दारू असते ती. तुम्ही कोणत्याही पदार्थाचं, कारण त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतो, कार्बोहायड्रेट, शुगर. इव्हन ज्वारी बाजरी ही जे गोड जे आपले जे अन्न पदार्थ आहेत ना, ह्याच्यापासून सुद्धा दारू तयार होते. लक्षात आलं. कोणी कितीही जर म्हटलं तरी त्या ठिकाणी त्याला काही सांगायचं तुला माहीत नाही, गबस काय असतं मला माहीत आहे, तू पी, नाही तर जा खड्ड्यात म्हणावते. एक तर सांगा उद्या पिऊ नको बाबा म्हणा. त्यांना ऐकणं झालं तर त्यांना आपल्याला जर प्रेशर जर करायला लागलं का तुला कळणं झालं का म्हणा, गपचूप बसते त्यांनी. लक्षात आलं. असा त्याचा अर्थ. असो, तो विषय वेगळा त्या ठिकाणी. हां, यूज ऑफ मायक्रो अल्कोहोलिक बेवरेजेस नोन ॲज द. हां, आता इथं काय म्हणतो बघा, यूज ऑफ मायक्रोब्स इन माल्किंग अल्कोहोलिक बेवरेजेस. लक्षात आलं काय म्हणतो, अल्कोहोलिक बेवरेजेस. माल्किंग म्हणजे काय, त्याला अन्नधान्य जे असेल ते त्याला सडवणे, बरोबर आहे. काय कधी कधी असं म्हणलं तर ज्वारी बाजरी वगैरे खराब झाली तर काय म्हणतात, शेतकऱ्याची ज्वारी ती काळी झालेली आहे, खराब झालेली आहे. मग कधी कधी काही म्हणतात बघा त्या ठिकाणी, शेतकरीच म्हणतात त्या ठिकाणी सरकारनं कमी भावामध्ये किंवा काय असं ना घेऊन टाकावं, त्याची दारू तयार करता येतं. ते आलं लक्षात. असा त्याचा अर्थ आहे. मात्र त्या ठिकाणी अल्कोहोलिक बेवरेजेस इज नोन ॲज सिन्स वैदिक पिरियड 5000 to 7000 BC. वैदिक कालावधीमध्ये खूप जण कालावधी आहे, बरोबर आहे. वैदिक कालावधी आहे, बरोबर. इथं काय म्हणते 5000 ते 7000, बरोबर आहे. कधी BC म्हणते. BC म्हणजे काय, BC म्हणजे बिफोर क्राइस्ट, येशू ख्रिस्ताच्या अगोदरचं. आता येशू ख्रिस्त तुम्हाला ते काही माहीत नसेल. आता हे कालावधी कधी गणलं झालं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस इसवी सन 111 पहिला दिवस, पहिला महिना, पहिला वर्ष जिथून नोंद झाली त्याच्या अगोदरच्या कालावधीला काय म्हणलेलं आहे, या इसवी सनाच्या 500 वर्षापूर्वी, 5000 वर्षापूर्वी, 7000 वर्षापूर्वी असा कालावधी नोंद केलेला आहे. आता इसवी सन कुठून तरी सुरू झालं ना, 111 कुठून तरी त्या ठिकाणी नोंद करावी लागली ना. त्याच्या अगोदरच्या कालावधीला बिफोर क्राइस्ट असं म्हणतात, BC. कळाला मुद्दा. हे कुणीही जर तुम्हाला जर विचारलं तर इसवी सनाच्या पूर्वीच्या कालावधीला BC असे म्हणतात. इसवी सनाचा कालावधी कधीपासून त्याच्या अगोदर म्हणलं तर कधीपासून, 111. कळालं का नाही. पहिला दिवस, पहिला महिना, पहिला वर्ष, ज्या दिवशी नोंद केलेली आहे त्याच्या अगोदरच्या कालावधीपासून.
हा मुद्दा कळाला ना तुम्हाला? काही नहीं, ह्याला काही अवघड असं काही नहीं। जब ईस्वीसन जब लिखा गया, जहां से उसकी शुरुआत की गई, उसके पहले के जो भी कोई साल थे उसको क्या बोलेंगे? बीसी। ध्यान में रखना है। हे कधी तुम्हाला इथं म्हणजे इतिहासामध्ये म्हणा, कुठेही म्हणा, त्या ठिकाणी किंवा आपल्या सायन्समध्ये त्या कालावधीसाठी तो विचार होतो त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे। मग त्याच्यानंतर बघा, मायक्रोस्पेशली ईस्ट हॅव बीन यूज्ड फ्रॉम टाइम इमेमोरियल फॉर द प्रोडक्शन ऑफ ब्युरेजेस। प्रोडक्शन ऑफ ब्युरेजेस अल्कोहोल पासून तयार केलेले इमेमोरियल म्हणजे प्राचीन काळापासून, अतिप्राचीन काळापासून ही प्रक्रिया है। बराबर है। शराब तैयार करने की ये जो बात जो है बहुत ही पुराने जमाने से, राजा रजवाड़े भी शराब पीते थे, ये तो सुने होंगे अपन, कधी कधी टीव्ही मध्ये तर बघत असाल ना तुम्ही ते, बरोबर आहे। असा त्याचा अर्थ, राजे रजवाडेने सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी दारू पिलेले आहे। त्यांच्याही कालावधीमध्ये त्या ठिकाणी दारूचं त्या ठिकाणी काय होतं, सैनिकांना म्हणा सगळ्यांना त्या ठिकाणी मिळत होती आणि ते पेत होते। आता बघा या ठिकाणी अल्कोहोलिक बेवरेजेस इथं काय म्हणलेलं आहे? वाईन, बियर, विस्की, ब्रँडी और रम, बरोबर है। फॉर दिस पर्पज द ईस्ट सॅक्रोमॅसी सेरिविसी वार, बघा इलिप्सोइड्स कॉमनली कॉल्ड एज ब्रिव ईस्ट। ही मायक्रोजनची सॅक्रोमॅसिस सेरिविसी ही मायक्रोजनची जात वापरली जाते कशासाठी? हे अल्कोहोलचे पूर्ण बेवरेजेस तयार करण्यासाठी। अल्कोहोलिक बेवरेजेस म्हणजे मेन मुख्य इथिल अल्कोहोल असतो, त्याच्यापासून हे ब्रँडी, विस्की, बिस्की हे जे काही आहेत हे त्याचे मादक पेयचे उदाहरण आहेत वेगवेगळे, बराबर है। जिसके अंदर इथिल अल्कोहल ज्यादा है, कम है, उसके हिसाब से उसका नाम अलग अलग दिया गया है, बराबर है। असा त्याचा अर्थ। त्याच्यानंतर बघा, इज यूज्ड फॉर द फर्मेंटिंग द माल्टेड सिरियल्स। आता माल्टेड सिरियल्स, माल्टेड म्हणजे सडवणे, कोणाला? सिरियल्स, कडधान्य, उसको सड़ाया जाता है। उसके बाद में एंड सीरियल एंड फ्रूट ज्यूस, प्रत्येक फळांचा ज्यूस त्याच्यापासून सुद्धा तयार केले जाते। टू प्रोड्यूस इथेनॉल, काय तयार होलेलं त्याच्यापासून? इथेनॉल। इथेनॉल म्हणा इथिल अल्कोहोल एकच, हे माहिती आहे तुम्हाला, तुम्ही केमिस्ट्रीचे विद्यार्थी, ते काही सांगायचे नाही। अमॉंग द बेवरेजेस वाईन अँड बियर आर प्रोड्यूस्ड विदाउट डिस्टिल्ड, वेअर एज विस्की, ब्रँडी अँड रम आर डिस्टिल्ड बेवरेजेस। डिस्टिल म्हणजे काय? त्याला आणखीन कडक करणे, म्हणजे त्याच्यात पाण्याचा अंश असेल तर ते पूर्ण ओढून टाकून कडक म्हणे। आता तुम्हाला उदाहरण देतो, तुमचं मेहंदीचं उदाहरण देतो मी मुलींना नेहमी। तुम्ही हाताला मेहंदी लावता हात लाल होण्यासाठी, बरोबर आहे का? तुम्हाला आणखीन लाल पाहिजे असते, त्याला आरक काढतो बघा तुम्ही मेहंदीचा, बरोबर आहे का? बरं, काळा भर करून टाकतो, ती काळा करून टाकतो, त्याचा वास घाण उठते घरात ती, बरोबर आहे। पण त्यांना काय वाटतंय? आणखीन गडद व्हावं, आणखीन लाल दिसा, हे असं तसं त्या याच्यामध्ये काय आणखीन काय केलं जातं? आणखीन त्याला कडक करण्यासाठी अशा पद्धतीने ते केलं जातं। त्याच्यानंतर ट्यूबर टावर्स फर्मंटर इज यूज्ड फॉर लार्ज द स्केल प्रोडक्शन ऑफ द अल्कोहोल। अल्कोहोल तयार करण्यासाठी हे त्याच्यामध्ये वापरलं जातं, असा त्याचा अर्थ आहे। इथे ट्यूबर आहे। आता मला असं वाटतं की इथे आपण स्टॉप करावं, कारण नंतरच्या तासिकेमध्ये आपण पुढचा भाग